राज्यात उद्यापासून मराठा समाज आंदोलन व उपोषण करणार, तर मनोज जरांगे पाटील देखील जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे उपोषण करणार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MT झोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबा. मनोज जरांगे पाटील शनिवारपासून पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी राज्यातील महायुती सरकारविरोधात दोन हात करणार आहेत. त्यांनी शुक्रवारी या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उडवत सरकार गरीब मराठा समाजाचा नाहक छळ करत असल्याचा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे की नाही हे आता सिद्ध होईल. त्यांनी मराठ्यांशी गद्दारी व बेईमानी करू नये असे ते म्हणाले. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा दंड थोपलेत. ते उद्यापासून म्हणजेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून उपोषण करणार आहेत. त्यांनी आपल्या आंदोलनाची दशा आणि दिशा अजून स्पष्ट केलेली नाही, पण आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज्यातील महायुती सरकारवर टीकेची झोड उडवली. फडणवीसांना मराठ्यांची मने जिंकण्याची संधी. मनोज जरांगे पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आमचे आंदोलन मागील 1.5 वर्षापासून सुरू आहे, पण सरकार गोरगरीब मराठा समाजाचा का छळ करत आहे हे आम्हाला म्हणजे समजले नाही. मी आमच्या मूळ मागण्यासह इतर मागण्यांसाठी उद्यापासून उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजातील मागेल त्या व्यक्तींना कुणबी OBC प्रमाणपत्र देणे, कुणबी नोंदी शोधणे, शिंदे समितीला मुदतवाढ देणे, सगळी सोयऱ्याच्या अधिसूचना अंमलबजावणी करणे, EWS आरक्षण पुन्हा लागू करणे या आमच्या प्रमुख मागण्या आहेत. या मागण्या मान्य करून मराठा समाजाची मने जिंकण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठी संधी आहे. समाजाशी गद्दारी बेईमानी केली तर सोडणार नाही, ते पुढे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठा समाजाविषयी द्वेष आहे की नाही हे आता सिद्ध होईल. त्यांनी मराठ्यांशी गद्दारी व बेईमानी करू नये हे माझे सांगणे आहे. त्यांनी समाजाशी गद्दारी व बेईमानी केली तर आम्ही त्यांना सोडणार नाही. आमच्या मुलांवर त्यांनी विनाकारण गुन्हे दाखल केलेत. केवळ कमेंट केली म्हणून 9 महिने तुरुंगात डांबले. आमच्या महिलांचे डोके फोडले, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. त्यांच्या मनात मराठ्याविषयी द्वेष आहे हे स्पष्ट आहे. जातीसाठी शहीद झाल्यानं काही होत नाही. मी समाजाच्या लेकरांसाठी जीवाची बाजी लावण्यास तयार आहे. त्यामुळे मराठा समाज मला उघडे पडू देणार नाही. मराठा समाजाच्या लेकरांसाठी हे सरकार काय करणार हे आता महायुतीतील मराठे पाहणार आहेत. मराठा बांधवांनी नव्या दमाने पुन्हा एकदा एकजूट झाले पाहिजे. सामूहिक उपोषणासाठी आम्ही खूप ताकद लावणार आहोत, पण आता ज्यांना शक्य आहे त्यांनी व त्यांच्या कुटुंबांचा विरोध नाही त्यांनी उपोषणाला बसावे. आपल्या जातीसाठी कोणी शहीद झाले तर काही होत नाही. त्यामुळे ज्यांची मनाने तयारी आहे त्यांनीच उपोषणाला बसावे असे ते म्हणाले.